तर मित्रांनो या ठिकाणी बघा समोर ग्रामपंचायत समोर आता झेंडावंदन होणार आहे, ध्वजारोहण होणार आहे आणि आता गावकरी मंडळी या ठिकाणी जमा होऊ लागली झेंडावंदनसाठी, ध्वजारोहणासाठी बघा। तर आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता झेंडावंदन ध्वजारोहण होणार आहे ग्रामपंचायत समोर आणि नंतर मग शाळेकडे जाणार आहे, गावाच्या सरकारी शाळेकडे। तर बघा आता अशा पद्धतीने हा गावाकडचा झेंडावंदन चालू आहे बघा आणि गावकरी मंडळी आता जमा होऊ लागली ध्वजारोहणासाठी। तर आपण आता हा ग्रामपंचायत समोरचा झेंडावंदन बघू आणि नंतर मग शाळेकडे जाऊ। तर मित्रांनो अशा पद्धतीने हा झेंडावंदन चालू आहे गावकडचा आणि थोड्याच वेळामध्ये तर राष्ट्रगीत होणार आहे बघा आणि समोर तयारी चालू आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी गावकरी मंडळी उपस्थित आहे झेंडावंदनसाठी। मध्ये सगळ्यांनी कोणी हलणार नाही आता। एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। भारत माता की, भारत माता की, भारत माता की वंदे वंदे। स्वातंत्र्य दिनाचा सर्व पालकांना आणि ग्रामस्थांना विनंती आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारटा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे। तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी ध्वजारोहणासाठी उपस्थित राहावे। तर मित्रांनो ग्रामपंचायत समोरचा झेंडावंदन ध्वजारोहण झाला, आता इथं राष्ट्रगीत झालं आणि आता शाळेकडे चालले। गावाची सरकारी शाळा आहे तिकडं पण आता ध्वजारोहण होणार आहे आणि तिथंच शाळेचे कार्यक्रम वगैरे होणार आहे आज 15 ऑगस्ट निमित्त। तर हे मुलं चालले बघा आता शाळेकडे, तिकडं पण जायचं आहे आपण, तिकडचं पण ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत आपण बघू। तर चला आता या लोकांमागं आपल्याला जायचं आहे शाळेकडे। तर मित्रांनो आपण आता शाळेसमोर आलो बघा आणि ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, अशी ही शाळा आहे बघा आमच्या गावची। आणि इकडं समोर बघा इकडं ध्वजारोहण होणार आहे 15 ऑगस्ट निमित्त आणि इकडंच आता राष्ट्रगीत होणार आहे थोड्याच वेळामध्ये। तर चला आता राष्ट्रगीत पाहू आपण आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे मुलांचे, शाळेतील मुलांचे, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। काही भाषणं वगैरे करतील मुलं। या ठिकाणी रांगेत जरी उभं राहिलं तरी छान वाटेल, या ठिकाणी जागा दिली आपण। इथं होणार आहे ध्वजारोहण आणि हे समोर आता शाळेतील मुलं आणि ग्रामस्थ जमलेले या ठिकाणी झेंडावंदनसाठी। मी सर्वांचे शाळेतर्फे अगोदर स्वागत करतो आणि
झालंय का? सर्वांनी अगोदर विश्राम मध्ये उभा राहा. पायामध्ये अंतर, हात पाठीमागे. प्रेम सावधान. विश्राम सावधान. आजच्या शाळेच्या ध्वजारोहणाचं मी आपले अप्पा संजयजी तुपे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी ध्वजारोहण करावं. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी दो. एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. भारत माता की भारत माता की भारत माता की. वंदे वंदे. स्वातंत्र्य दिनाचा यानंतर सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी थोडीफार या ठिकाणी तयारी केलेली आहे. तर आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वांनी बाजूला थांबायचं आहे आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया विचारमंचावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शाळेचं राष्ट्रगीत झालं बघा आणि ध्वजारोहण सुद्धा या ठिकाणी झालं. आणि या ठिकाणी आता शाळेतील मुलांचे काही शालेय कार्यक्रम होणार आहे. आज 15 ऑगस्ट निमित्त काय भाषणं वगैरे होणार आहे या ठिकाणी, ते पण आपण आता बघू.
तर चला आता इथं शाळेसमोरच कार्यक्रम होणार आहे बघा. तर मित्रांनो तिकडं समोर बघा, तिकडं मान्यवर बसलेले सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे मंचावर बसलेले, आणि समोर इथं विद्यार्थी आणि इकडं ग्रामस्थ आहे. आणि या ठिकाणी आता लगेच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मी आता दुसरी शिकतो. आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपला भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी आपला भारत देश 1947 ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. अगदी मोजक्या शब्दामध्ये स्वातंत्र्य दिनाची माहिती प्रतीकने या ठिकाणी दिली आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर येत आहे शुभम दामोदर बोचरे. मेरा नाम शुभम दामोदर बोचरे. मैं कक्षा 4 में पढ़ता हूँ. मैं आज आपको एक भाषण सुनाने वाला हूँ और आप शांत सुनो. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे भाइयों और मेरे प्यारे बहनों, मेरा प्यारा भारत नमस्कार. गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा, तिरंगा हमारा. 15 अगस्त भारत देश के गर्व, सौभाग्य का व सम्मान का दिन है. यहाँ हमारा राष्ट्रीय पर्व है. 15 अगस्त 1947 को भारत देश ब्रिटिश शासन से मुक्त हुआ था. तब से सभी भारतवासी इस दिन को स्वतंत्रता दिन के रूप से धूमधाम से व हर उत्सव के साथ मनाते हैं. देश को आजाद करने के लिए अनेक नेता ने क्रांतिकार सैनिक व बलिदान दिया है. मैं मेरे 2 शब्द समझ करता हूँ. जय हिंद, जय भारत. अतिशय सुंदर. म्हणजे या ठिकाणी काय होतं माहिती का, आपण खाली बसून खूप काही बोलतो, परंतु या ठिकाणी उभा राहून फक्त 2 वाक्य जरी कोणी जरी बोलत असेल, म्हणजे मनात काही न आणता, तर या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषण केलं, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर येत आहे श्रावणी बळीराम बोचरे. भारतीय स्वातंत्र्य लढण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले त्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. गायल्या थोर महात्मा तरुण वादत समाज सुधारण्यासाठी व समाज ऐकण्यासाठी जिद्दीने पाऊल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. अतिशय कणखर आवाजामध्ये श्रावणीने या ठिकाणी आपले 2 शब्द बोललेले आहेत. यानंतर येत आहे सपना बोचरे. आप सभी को नमस्कार. मेरा नाम सपना है. आज 15 अगस्त है. यह हमारे भारत का स्वतंत्र दिन है. मुझे मेरा देश बहुत पसंद है. यह हम तिरंगा लहराते हैं और राष्ट्रगाना गाते हैं और हम वीर सैनिक को नमन करते हैं. इतना बोलकर मैं मेरे 2 शब्द खत्म करती हूँ. जय हिंद, जय भारत. आपल्या राष्ट्रीय भाषेतून या ठिकाणी हिंदीमधून तिनं भाषण केलेलं आहे. यानंतर येत आहे दादाराव बोचरे. Good morning everyone, respected chief guest, principal, teacher, parents and my dear friends. My name is Pranjal Dadarao Botre. I am here of 4th standard.
I am here to give short speech on Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Today is the most important and auspicious day for all Indians because this. Jai Hind, Jai Bharat. Thanks. अतिशय सुंदर. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनावर असं वाटतं की इंग्रजी सगळ्यांना आलं पाहिजे, परंतु इंग्रजी शिकण्यासाठी सुद्धा मातृभाषेचं परिपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि परिपूर्ण ज्ञान जर असेल तर माणूस जगातली कोणतीही भाषा त्या ठिकाणी शिकू शकतो. याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी प्रांजल भोसलेने दिलेलं आहे. यानंतर एक ध्वजगीत विद्यार्थिनी या ठिकाणी सादर करणार येत आहेत. तीन रंग झेंड्याचे. तर मित्रांनो 15 ऑगस्टचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे आता. आणि आता इथं मुलांना, शाळेतील मुलांना बिस्किट वगैरे वाटणं चालू आहे. जे काही गावातील मान्यवरांनी आणले होते, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आमच्या गावातील शाळेतील. तर चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ, हा ब्लॉग इथेच पूर्ण करू.